छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी अचानक माघार घेतली आहे। देवयानी डोणगावकर यांनी माघार घेण्याचं कारण वैयक्तिक सांगितलं जात असलं तरी महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। महाविकास आघाडीकडून आता शिवसेनेचे गणेश लोखंडे हे अधिकृत उमेदवार आहेत। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेवरून मी निवडणूक लढवणार असल्याचं गणेश लोखंडे यांनी सांगितलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेनेचे सर्व मुख्य नेत्यांनी मला पूर्वीच फॉर्म भरून ठेवण्यासाठी सांगितलेलं होतं व माझा बी फॉर्ममध्ये माझं नाव पण टाकण्यात आलेलं होतं आणि पक्षाने मला आता जर आदेश दिला तर मी नक्की लढणार आणि जितणार पण। आता त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण असेल त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली, पण मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, उद्धव साहेबाचा। मी साहेबाचा आदेश आला आणि नेत्यांचा आदेश आला तर मी 100% लढणार आणि जितणार। आता त्यांचं काय वैयक्तिक काय कारण आहे काय माहित, आता ते मला सांगता येणार नाही त्यांचं, पण त्यांनी घेतलं, त्यांची वैयक्तिक काही अडचण असेल त्याच्यामुळे त्यांनी वापस घेतलं। वरिष्ठांनी सांगितलेलं होतं, नेत्यांनी सांगितलेलं होतं का फॉर्म ठेवायचा। वरिष्ठांचा जर आदेश आला असता तर मी फॉर्म वापस घेतला असता त्यांचा जर कंटिन्युअस। वरिष्ठांनी आता मला लढायचं सांगितलेलं आहे, मी लढणार। हो, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला आदेश आलेला आहे, मला लढायचं। तर पक्षाचा आदेश होता त्याच्यामुळे मी भरून ठेवला। पक्षाने सांगितलं होतं फॉर्म भरून ठेवायचा, मी भरून ठेवला। आता पक्षाने सांगितलं लढायचं, मी लढणार आहे।